विदर्भातल्या नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यातल्या जवळपास 17,000 घरातून एलपीजी सिलेंडर कायमचा हद्दपार झालेला आहे। या ठिकाणी हा जो गोबर गॅस म्हणजे बायोगॅसचा प्लांट दिसतोय, हा प्लांट अशा जवळपास 17,000 घरांमध्ये लावण्यात आलेला आहे। मी आता रामटेकच्या घोटी या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये सुद्धा जवळपास 50% घरांमध्ये असे हे प्लांट्स लावण्यात आलेले आहे आणि बायोगॅसच्या माध्यमातून या ठिकाणी या घरांना गॅस जो आहे तो मिळतो आहे। गेले 4-5 वर्षापासून याच घरामध्ये नाही तर जवळपास 17,000 घरांमध्ये एलपीजीचं सिलेंडरच नाही आहे आणि काड्या सुद्धा इथे कोणीही वापरलेल्या नाही आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रोजेक्ट आहे। इन्फोसिस नावाची जी कंपनी आहे, IT कंपनी, त्या जगविख्यात कंपनीनं हा प्रोजेक्ट जो आहे हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला आहे आणि युवा रुरल नावाची जी संस्था आहे नागपूरची, तिनं जवळपास 17,000 घरांमध्ये हे जे बायोगॅस कनेक्शन आहे हे पोहोचवलेले आहे। त्यामुळे नागपूरच्या रामटेक असेल, पारशिवनी असेल आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडी असेल, तुमसर असेल, या ठिकाणी 17,000 घरांमध्ये हे आता बायोगॅस कनेक्शन जे आहे ते आहे। काही महिला माझ्यासोबत आहे ज्यांच्या घरी गेल्या 4-5 वर्षापासून हे कनेक्शन व्यवस्थित सुरू आहे आणि सिलेंडर त्यांच्या घरी नाही आहे। किती वर्ष झाले काकू सिलेंडर नाही आहे तुमच्या घरी? आमच्या घरी पुष्कळ वर्ष झाले सिलेंडर नाही तर पुष्कळ वर्ष झाले। बायोगॅस आल्यामुळे काय फायदा झाला तुमचा? आमचा फायदा आहे, जो खात होते ना आम्ही ते शेतामध्ये नेतो बांधाईमध्ये, त्यानं आम्हाला पीक भरपूर होते पहिल्यापेक्षा, म्हणजे वाढती आहे। आम्ही दुसरा वस्तू टाकत नाही, खत टाकतो सालपड तर फक्त एक बोरी टाकतो, म्हणजे जास्त आम्ही टाकत नाही। बरं, तुमच्या घरी किती लोक आहे आणि किती लोकांचा स्वयंपाक या बायोगॅसच्या प्लांटमध्ये आता होतो? सध्या तर आमच्या घरी चार लोक पूर्ण होतो स्वयंपाक एवढ्याच्यावर? पूर्ण होते ना, राहते बी। 4 लोकांचा स्वयंपाक किती आहे? ठीक। आणखी पण काही महिला माझ्यासोबत आहेत। ताई, तुम्ही सांगा, किती दिवसापासून तुम्ही वापरताय? काही एलपीजी सिलेंडर वापरायची गरज पडली का? नाही, आम्हाला सिलेंडर मिळाला पण आम्ही वापरत नाही। आम्ही गोबर गॅसच वापरते। हा खात शेतामध्येच नेऊन टाकणे, वाडीमध्ये आपण वांगे मिरच्या तिथंच। किती लोक आहेत तुमच्या घरी आणि किती लोकांचा स्वयंपाक? सकाळी संध्याकाळी भरपूर होते। बरं, तुम्ही आम्हाला दाखवा तुमच्या घरी की जे कनेक्शन आहे ते दाखवा लावून, आणि जे इथे शेगडी आहे ती वेगळी याला शेगडी असते आणि स्लरी जे निघते म्हणजे बायोगॅस तयार केल्यानंतर स्लरी जे निघते ती स्लरी शेतामध्ये वापरली जाते आणि इतरही ठिकाणी त्या स्लरीचं मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे। त्यामुळे एकीकडे बायोगॅसमुळे 17,000 घरांमध्ये आता गॅस, एलपीजी गॅस जो आहे तो हद्दपार झाला आहे आणि आता या ठिकाणी मी आता घोटी गावामध्ये आहे, त्या गावामध्ये सुद्धा इथं आता हे बायोगॅस पाहू शकतो आपण। हा बायोगॅस लावून आता या ताई दाखवत आहेत आणि याचं जे जाळ आहे तोही पाहूया आपण की एलपीजी सारखा असतो का वेगळा असतो? एलपीजी सारखाच दिसतोय आणि याला कुठल्याही पद्धतीनं धोका नाही आहे, कारण की गॅस जर जमा राहिला तर तो गॅस पाण्याच्या माध्यमातून तिथे एक छोटंसं वॉल दिलेलं आहे। एक्स्ट्रा गॅस किंवा दुसरे काही गॅस जर तयार होत असतील तर ते गॅस पाण्यामध्ये डायल्यूट केले जातात। त्यामुळे 17,000 घरांमध्ये इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून ही जी योजना आहे ही गेले 5 वर्षापासून राबवली गेली आहे आणि जवळपास 17,000 घरांमध्ये आता बायोगॅस जो आहे तो वापरला जातोय। स्लरी जी आहे ती स्लरी सुद्धा खत म्हणून वापरली जाते आणि अमेरिका आणि इराणचं जे युद्ध झालं त्या युद्धानंतर एलपीजी वरती पूर्णपणे अवलंबून न राहता पर्यायी जे व्यवस्था आहे ती शोधणं अत्यावश्यक आहे। त्यामुळे 17,000 घरांमध्ये अशा पद्धतीनं पर्यायी व्यवस्था, शाश्वत व्यवस्था ही युवा रुरल नावाच्या संस्थेनं पोहोचवलेली आहे। देवराज पाटील माझ्यासोबत आहे, युवा रुरल संस्थेचे CEO। साहेब, ही योजना इथपर्यंत कशी पोहोचली आणि जवळपास 17,000 घरांपर्यंत आता सिलेंडर हद्दपार झाला आहे? होय, ही सुरुवात खरं तर 2021 पासून नागपूर आणि भंडारा या 2 जिल्ह्यांमध्ये आम्ही ही सुरुवात केली। इन्फोसिस चं ग्रीन इनिशिएटिव्हच्या अंतर्गत कार्बन एमिशन रिडक्शन्स म्हणजे कार्बन उत्सर्जन पर्यावरणातनं कमी करण्याच्या उद्देशाने ही उपक्रम सुरू झाली। गोबर गॅस किंवा बायोगॅस या उपक्रमामुळे 4 वेगवेगळ्या पद्धतीने आपण पर्यावरणातलं कार्बन हे आपण कमी करतो। ग्रामीण भागातील स्वयंपाकासाठी म्हणून जे सर्वोत्तम वापरलेलं साधन म्हणजे इंधन, जे लाकूड आपण म्हणतो ते,
ज्याच्यामुळे वृक्षतोड होते. तर वृक्षतोड थांबतेय, लाकूड जाळल्या जात नाहीये. ह्या 2 टप्प्यांनी आपण प्रदूषण थांबवतोय. त्याचबरोबर गाव पातळीवरती जे जनावर आहेत ह्यांचं शेण उघड्यावर राहत नाही. हे शेण आपण गोबर गॅसच्या आतमध्ये टाकतो आणि जी मिथेन वायू निर्माण होते त्याच्यातून आपण गॅस ही उपलब्ध करून त्या परिवाराला देऊ शकतो. ही एक तिसरी पद्धत ज्याच्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन कमी करतोय. आणि चौथी म्हणजे जेव्हा शेतामध्ये रासायनिक खताचा उपयोग केला जातो त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. तर इवन एक छोट्याशा बायोगॅस प्रकल्पाच्या मुळे एक परिवार वर्षभरातनं 4 टन कार्बन उत्सर्जन पर्यावरणात सोडण्यापासून थांबवू शकतं. आणि हा अट्टहास इन्फोसिसनी सुरू केला. इन्फोसिसच्या आर्थिक सहाय्यताने 2021 पासून युवा रुरल असोसिएशन 17,000 कुटुंबांपर्यंत पोहोचून आज 17,000ही परिवारांना एक क्लीन कुकिंग सोल्युशन, एक स्वच्छ इंधन किंवा स्वच्छ ऊर्जा ह्याची प्राप्ती आपण त्यांना करून दिलेली आहे. सर याच्यामध्ये टेक्नॉलॉजी अशी फारशी काही नाही आहे, फक्त एक बलून दिसतोय, त्या बलूनमध्ये इनपुट आउटपुट आणि नंतर स्लरी बाहेर निघणार, मिथेन गॅस तयार होणार आणि तो मिथेन गॅस जमा केला वापरणार. याच्यामध्ये कुठलाही धोका नाही आहे, स्फोटाचा किंवा लिकेजचा दूरपर्यंत संबंध नाही आहे. बरोबर आहे, अगदी व्यवस्थित तुम्ही ओळखलंय. यंदाच्या काळामध्ये ज्या आईंचं आपण आता ऐकून घेतलं, ह्या LPGचं टाकी वापरण्यापासून ते नेहमी घाबरायचे की बा याचा विस्फोट होईल वगैरे, ही भीती होती. परंतु बायोगॅस अत्यंत सोपं यंत्रण आहे. म्हणजे HDPE मटेरियलचा हा डोम आहे, डायजेस्टर आहे आम्ही त्याला म्हणतो. एका साईडनी त्याच्यात शेण आणि पाण्याचा काला करून सोडणं आहे. साधारणतः 40, 45, 50 किलो शेण आणि 100 लिटर पाणी त्याचा काला करून त्या बायोगॅसच्या डायजेस्टरमध्ये सोडणं आहे. आणि डायजेस्टरमध्ये त्याची शेण सडण्याची जी प्रक्रिया होते त्याच्यातनं मिथेन वायू निघते. ही मिथेन वायू पाईपच्या माध्यमातून आपण स्वयंपाकघरापर्यंत पोहोचवतो आणि त्याचं इंधन म्हणून हे वापर करतो. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे ह्याचा विस्फोट होत नाही. आणि त्यामुळे ही इतर सगळ्या दृष्टिकोनातनं, लहान मुलं, जनावरं ह्यांच्या सगळ्या दृष्टिकोनातनं ही एक सुरक्षित ऊर्जा आहे. आपण पाहू शकतो हा जो प्लांट आहे याची लाईफ 15 वर्षापर्यंत आहे आणि जर हे व्यवस्थित वापरलं तर कुठलाही धोका नाही आहे आणि कुठल्याही पद्धतीनं खराब होण्याची शक्यता पण या संपूर्ण संयंत्राला नाही आहे. 50 कोटी रुपये खर्च केले इन्फोसिसनं आणि 50 कोटी खर्च करून जवळपास 17,000 पेक्षाही जास्त घरांमध्ये नागपूर आणि भंडारा या 2 जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत 17,000 नागरिकांच्या घरांपर्यंत ही यंत्रणा पोहोचली आहे. आणि आता LPG वरती अवलंबित्व जे आहे ते कमी करण्यासंदर्भात हा एक मोठा पुढाकार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, रामटेक, नागपूर.